दहशतवाद्याचा फोटो समोर आलाय। पहलगाममध्ये दहशतवाद्याचा अंधाधुंद गोळीबार आणि याचा फोटो आता समोर आल्याचं समजतंय। भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। यात अनेक निष्पाप पर्यटकांचा जीव गेला। अशातच जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत सुरक्षा संस्थांनीही महत्त्वाची माहिती शेअर केली आहे। तपासात तसं दिसून येतंय की दहशतवाद्यांनी या हल्ल्याची संपूर्ण योजना आधीच तयार केली होती। हा फोटो जो समोर आलेला आहे जो दहशतवाद्याचा आहे, ज्यानं अंधाधुंद गोळीबार तिथं केला आणि अनेकांनी त्यांचे प्राण गमावलेले आहेत। या गोळीबारात दहशतवाद्यांना ठेचून काढा अशी प्रतिक्रिया, अशी संतप्त प्रतिक्रिया आता संपूर्ण देशभरात उमटताना दिसतेय। तर हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी परिसराची रेकी केल्याचंही तपासात समोर आलेलं आहे। म्हणजे घटनास्थळाची पाहणी केली आणि हल्ल्याची संपूर्ण रणनीती ठरवल्याचं समोर आलेलं आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांना स्थानिक ओव्हरग्राऊंड वर्कर्सकडून मदत मिळाल्याचं निष्पन्न झालंय, ज्यांनी त्यांना केवळ शस्त्र पुरवली नाही तर हल्ल्यासाठी लॉजिस्टिकल सपोर्ट देखील दिल्याचं निष्पन्न झालेलं आहे। सुरक्षा संस्था हल्ल्याची कसून चौकशी करत आहेत, माहिती घेत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा भारतात पोहोचलेले आहेत, दिल्लीत पोहोचलेले आहेत। दिल्लीत पोहोचताच विमानतळावर त्यांनी अधिकाऱ्यांशी बैठक घेतलेली आहे, अधिकाऱ्यांशी संबंधित माहिती घेतलेली आहे आणि आढावा घेतलेला आहे। हाच तो दहशतवाद्याचा फोटो ज्यानं अंधाधुंद गोळीबार केला आणि त्याचबरोबर या गोळीबारात अनेक निष्पाप पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागलाय।